बिबट्यांचा धुमाकूळ रोखण्यासाठी आता इमर्जन्सी युनिटची स्थापना। बिबट प्रवण क्षेत्रातील बिबट्यांचा धुमाकूळ रोखण्यासाठी अनायडर, सौरकुंपण या यंत्रणा आणि आता इमर्जन्सी रॅपिड युनिटची स्थापना करण्यात येणार आहे। बिबट्या आल्याची चाहूल लागून अनायडर वाजून सायरन वाजवेल, बिबट्या पळून जाईल, सौरकुंपणाचा झटका बसून बिबट्या लांब पळेल। या यंत्रणा ॲम्ब्युलन्स सारखा आवाज सायरन वाजवतील आणि बिबट्या त्या ठिकाणावरून पळून जाईल। हे उपाय कुचकामी ठरल्यानंतर आता वन विभागाने इमर्जन्सी रॅपिड युनिटची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे। शिरूर विभागातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून बिबट मानव संघर्ष टोकाला पोहोचला आहे। बिबट मानव संघर्ष रोखण्यासाठी लोकप्रतिनिधीबरोबर वन विभागही प्रयत्नशील आहे। त्याचाच एक भाग म्हणून सतर्कतेचा अवलंब करणाऱ्या बाबींना प्राधान्य देण्यास सुरुवात झाली आहे। वन विभागाच्या वतीनं बिबट प्रवण क्षेत्रात इमर्जन्सी रॅपिड युनिट अर्थात ERU निर्मिती करण्यात येणार असून अशा 6 युनिटची बांधणी करण्याचा निर्णय जुन्नर वन विभागाने घेतला आहे। राष्ट्रीय स्तरावर आपत्ती निवारण्यासाठी स्पेशल कमांडो फोर्स काम करते। शेतात आढळणारा किंवा लोकवस्तीत शिरून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा त्रास कमी करण्यासाठी टप्प्यात येताच ERU कडून तात्काळ बिबट जेरबंद करण्याचा कारवाई करण्यात येणार आहे। वन विभागाच्या वतीनं यापूर्वी बिबट प्रवण क्षेत्रात बेस कॅम्पच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन पथके निर्माण करण्यात आली होती, कार्यरत आहेत। या 13 पैकी 6 युनिटला प्रशिक्षण देऊन त्यांना ERU दर्जा देण्यात आला आहे। प्रत्येक युनिटमध्ये एक शार्प शूटर, ॲनिमल ट्रॅकर, भूलतज्ञ, ड्रोन तज्ञ आणि भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात GIS तज्ञ असा 5 जणांचा चमू असेल। याशिवाय मदतीसाठी पोलीस पथक, स्थानिक व्यवस्थापनासाठी महसूल कर्मचारी, स्वयंसेवक संस्थांचे आरोग्य रक्षक उपलब्ध असणार आहेत। रेस्क्यू करताना बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठीची गन, जखमी झाल्यास जखमी प्रथमोपचाराची औषधे, सर्च लाईट्स, वायरलेस सेट, रेस्क्यू पथकाच्या संरक्षणासाठी जाळी, हँड ग्लोव्ज, प्रथमोपचार किट, 4x4 ची गाडी। विशेष म्हणजे या गाडीत 4 चाकांना गिअरची सुविधा असणार आहे। ERU युनिट 6 टप्प्यात शीघ्र कृती करेल। पहिल्या टप्प्यात बिबट्या दिसल्याची माहिती समजताच युनिट अलर्ट राहील। दुसऱ्या टप्प्यात हे युनिट घटनास्थळी जाण्यास तयार होईल। तिसऱ्या टप्प्यात तेथील गर्दीवर पोलीस नियंत्रण करतील। बिबट्याच्या हालचालींवर वेध घेऊन कार्यवाही करण्यास सुरुवात होईल। 5व्या टप्प्यात रेस्क्यू प्रशिक्षण सुरू करून 6व्या टप्प्यात बिबट्याला जेरबंद केले जाईल। अशी ही ERU इमर्जन्सी युनिट तयार करण्यात आले आहे। छान रे, तुम्हाला तुला माहिती